या विषयावरती मार्गदर्शन करतील आमचे पत्रकार दादांना मी विनंती करतो की पेपर फुटीवर त्यांचे जे काही मत आहे ते मांडा. पक्षातर्फे आपण स्वागत. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ही जिल्हास्तरीय पत्रकार परिषद आहे. जो कार्यक्रम आहे हा पूर्ण राष्ट्रव्यापी आहे. मान्य राहुलजी गांधी जे काँग्रेस पक्षाचे त्यांनी राष्ट्रीय लेवलला एकूणच जे केंद्र सरकार आणि भाजप सरकारचं जे काही त्या ठिकाणी सर्व भागातून 3000 विद्यार्थी एकत्र आले होते. सर्व क्षेत्रातले विद्यार्थी युवक एकत्र आले. शैक्षणिक धोरण आहे आणि त्या धोरणाच्या अनुषंगाने जे काही चालू आहे त्याच्यावर त्यांनी आपल्या सर्वांना माहितीच आहे की मागच्या महिन्यामध्ये एक युनिव्हर्सिटी ग्रँट UGCची परीक्षा असते नीटची. त्या नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटी झाले. ते पेपर सर्वांना माहितीच आहे की साधारणतः राहुलजी गांधी यांनी जाहीर केलं आहे तो आकडा सर्व बाहेर झालेला आहे. तर निश्चितपणे ज्यावेळेस नीटची परीक्षा असते त्याची पूर्वतयारीसाठी विशेषतः कोट्यासारख्या शहरामध्ये लोक त्या ठिकाणी खूप सारा पेपर फुटीमुळे मुलांना जो विद्यार्थ्यांना ताण पडला त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी जे काही सुशिक्षित शिकलेले लोक आहेत शिक्षणाचे प्रमाण वाढलंय. आज इंजिनियर सुद्धा या ठिकाणी मजुरी करायला लागलाय. इंजिनियरला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या जागा मिळत नाही. सरकारच्याच राहुलजी गांधी यांनी तिथं देशव्यापी अशा प्रकारचं कोटाला त्या ठिकाणी प्रदर्शन केलं. जसं 22 लाख विद्यार्थी ज्या अर्थी नीटला ॲपियर होता तर 22 लाख विद्यार्थी वर्ष तो सर्व त्याच्यामध्ये वाया गेला. यापूर्वी सुद्धा मुलांनी त्या ठिकाणी परीक्षेची तयारी केली आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालं, कुटुंबाचं नुकसान झालं. तर अशा प्रकारचं नीटचा आहे विषय आहे. विशेषतः आहे नीट परीक्षा ज्याच्यामुळे केंद्र सरकार भाजप सरकार म्हणतंय की आम्ही सक्षम सरकार आहोत, आम्ही भ्रष्टाचारी नाही, आमच्या इथं सर्व पारदर्शकता आहे. मग पेपर फुटला तर कारवाईमध्ये पारदर्शकता का नाही? पेपर का फुटतोय? आणि विशेषतः हे तर पहिल्यांदा